नमस्कार, न्यूज 21 लाखांदूरमध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे. 42 लाखाच्या कामात अंदाजपत्रकाला तिरांजली, स्थानिकांकडून कामावर प्रश्नचिन्ह. प्रकरण किन्नाळा येथील दलित वस्ती सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे. लाखांदूर नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या किन्नाळा प्रभाग क्रमांक 17 मध्ये नागरी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. याकरिता सुमारे 42 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र तब्बल 42 लाख रुपयांच्या या दलित वस्ती सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या बांधकामात अंदाजपत्रकाला तिरांजली देत मनमर्जीने निकृष्ट दर्जाचे काम केले जात असल्याचा आरोप केला जात आहे. त्यामुळे लाखांदूर नगरपंचायत अंतर्गत केल्या जात असलेल्या विकास कामांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आणि कामाच्या एस्टिमेटनुसार बरोबर ते रस्ते वगैरे बरोबर होत नाही आहेत. फार बी छोटासा बनवला आहे. लाखांदूर नगरपंचायत अंतर्गत विविध विकास कामे मार्गी लावली जात आहेत. यात नगराची स्वच्छता, रस्ते, नाल्या अशा विविध कामांतून नगराच्या विकासासाठी भर घातली जात आहे. दरम्यान सन 2024-25 मध्ये येथे नागरी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या बांधकामासाठी अंदाजपत्रकानुसार 41,96,127 रुपये मंजूर झाले. सद्यस्थितीत येथील प्रभाग क्रमांक 17 मध्ये बाबा पठाण ते व्यंकट गराडे ते भगवान बोरकर यांच्या घरापर्यंत या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. मात्र या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या बांधकामात संबंधित कंत्राटदाराकडून अंदाजपत्रकातील नियमांना तिरांजली देत मनमर्जीने आणि निकृष्ट दर्जाचे बांधकाम केले जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. येथे निकृष्ट दर्जाचे बांधकाम होत असल्याचा आशय बाळगून सद्यस्थितीत हे काम कालपासून थांबविण्यात आले आहे. याविषयी संबंधित विभाग तथा अधिकाऱ्यांनी चौकशी करून वास्तविकता पुढे आणून दर्जेदार रस्त्याच्या निर्मितीची मागणी केली जात आहे. त्यामुळे आता या रस्त्याचे बांधकामाची चौकशी केली जाते की नाही याकडे लाखांदूरवासियांचे लक्ष लागले आहे. याच वार्डामध्ये राहतो. माझ्या घरासमोरचा रस्ता आहे. काम बरोबर नसल्यामुळे त्या गावकरी एकत्र जमले आणि कामाच्या एस्टिमेटनुसार बरोबर ते रस्ते वगैरे बरोबर होत नाही आहेत. फार बी छोटासा बनवला आहे. त्याच्यामुळे आमचं काम चांगलं व्हावं. या बांधकामात खोदकाम करून मुरुम टाकले गेले नाही. 80-40 mm ची रोलरने दबाई अशा पद्धतीने काम न करता ग्राउंड लेवलवर GSB घालून सध्या मास कॉन्क्रीट करणे सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. त्यामुळे हे काम अंदाजपत्रकानुसार होत नसल्याची माहिती स्थानिकांसह काही पदाधिकाऱ्यांकडून मिळाली आहे आणि सद्यस्थितीत हे काम थांबवण्यात आले आहे. सदर बांधकामाविषयी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांना विचारणा केली असता तक्रार आमच्यापर्यंत पोहोचली आहे. त्या संदर्भात संबंधित कंत्राटदारांना सांगून आणि जे स्थानिकांना अपेक्षित आहे त्या पद्धतीने काम करायला सांगू असे त्यांनी सांगितले. सोबतच विकासात्मक कामासाठी सदैव कटिबद्ध असल्याचेही लाखांदूर नगरपंचायतचे नगराध्यक्ष विनोद ठाकरे यांनी सांगितले. किनाळ्याचा रोड सध्या थांबवण्यात आला आहे, काय सांगाल त्या संदर्भात? किनाळ्याला रस्ता दलित वस्ती अंतर्गत सुरू आहे. गावकऱ्यांनी तो रस्ता थांबवला. त्या संबंधानं कालच मी त्या ठिकाणी भेट दिली. सध्या स्थितीमध्ये असलेला रस्ता चांगल्या अवस्थेत आहे, पण काही लोकांची तक्रार अशी होती की तो रस्ता हा निकृष्ट दर्जाचा आहे. मी त्यांना आश्वासन दिलं की आपले जे सध्या इलेक्शन ड्युटीमध्ये आहे आणि आपल्या लाखांदूर नगरपंचायतीच्या शिओनची पण ड्युटी त्या बाजूला लागलेली आहे. ते आल्यानंतर त्या रस्त्याची चौकशी करून पुनश्च काम चांगल्या पद्धतीनं कसं होता येईल त्या बाजूला लाखांदूर नगरपंचायत दिशेने प्रयत्न करू. सातबाऱ्यावर झुडपी जंगल आणि जिल्हा परिषद आहे, तिथे तो रस्ता मंजूर करता येते का? रस्ता हा कुठेही मंजूर करता येणार. ज्या ठिकाणी रहदारी आहे किंवा लोक राहतात त्या ठिकाणी रस्ता कोणत्या ठिकाणी मंजूर करता येतात. तर काही पदाधिकाऱ्यांनीही या संदर्भात आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. काय झालं या कामाचं? हे काम चांगले नाही म्हणत आहेत वार्डातले, तरी पण बनवून देतो म्हणत आहेत. डबल पण यायची समस्या आहे का नाही, काम नाही करू दे म्हणत आहे. आता समोरचा काही काम नाही करतो. आपण वरिष्ठांना बोलले का? एक नगरसेविका असल्या कारणाने हो. काय म्हणलं त्यांनी? करून देतो म्हटलं ना, पण याची समस्या आहे का बंद ठेवू का? आता पाहू समोरचा काम. आपल्याला काय वाटतं, काम योग्य झालं आहे का? हो, तसं तर आता चांगला वाटते, पण गावातल्याला वाटत आहे का चांगलं नाही आहे. पाऊस अजून करून देतो म्हणत आहेत ते. कधी थांबवला काम? कालपासून, परवाच्या दिवसपासून.
प्रभाग क्रमांक 17 मध्ये नागरी दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. या कामासाठी 42 लाख रुपये मंजूर असताना संबंधित कंत्राटदाराकडून सदर काम अंदाजपत्रकानुसार होत नसून निकृष्ट दर्जाचे होत असल्याची माहिती आमच्यापर्यंत आली आहे. त्यानुसार आम्ही शिवसेना शिंदे गटातर्फे चौकशी करून हे काम दर्जेदार करून घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे लखानदूर तालुका प्रमुख गोवर्धन गहाणे यांनी दिली आहे. मी गोवर्धन गहाणे, तालुका प्रमुख शिवसेना. मला इथल्या काही लोकांनी माहिती दिली की काम हा निकृष्ट दर्जाचा होत आहे. तरी पण आम्ही इथं आलो. आमचे शहरप्रमुख होते श्रीकांतजी रणदिवे, यांच्यासोबत आम्ही पाहणी करायला आलो आणि बघितला काम. आता इंजिनियरला वगैरे सीओला वगैरे विचारून आम्ही विचारणा करू की कामाचा एस्टिमेट कोणत्या पद्धतीचा आहे, त्या पद्धतीने आपण यांना. काय मागणी राहील आपली याची? मागणी काय नाही, काम चांगला व्हावा, एस्टिमेटनुसार काम व्हावा, बस हीच मागणी आहे आपली. यांच्या मार्फत झालेली आहे.